इंसाफ की आवाज न्यूज चैनल में आपका स्वागत है। धुलिया शहर के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सरचिटनीस इरशाद भाई जागीरदार इन्होंने अपने खर्चे से महादेव मंदिर के परिसर में बोरी का उद्घाटन हुआ। इस होने वाले उद्घाटन के समय पार्टी के जिम्मेदारान मौजूद थे। राष्ट्रीय कांग्रेस पार्टी के उप मुख्यमंत्री अजित दादा पवार के जन्मदिन के अवसर पर इस प्रोग्राम का आयोजित किया गया। इस तरह की खबरों को देखने के लिए देखते रहिए इंसाफ की आवाज न्यूज चैनल। सलीम शेख की रिपोर्ट। आज श्रीपादवाडी कुंदकेश्वर महादेव मंदिर व बाल संस्कार केंद्राच्या समितीच्या वतीने जे मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्या मंदिरासाठी श्री कल्याण काका आखाजे ओबीसी प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी तसेच श्री इरशाद भाई जहागीरदार प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे। ही बोरवेल यांच्या आशीर्वादाने या मंदिराच्या आणि मंदिर प्रांगणाच्या परिसरात असलेल्या सर्व भाविकांना नागरिकांना आपल्याला मिळालेली आहे। तर मी इरशाद भाई आणि काकांचं या ठिकाणी संपूर्ण समिती मंदिर समिती एवं या भागामध्ये राहणारे सर्व नागरिकांतर्फे मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी यापुढेही आमच्यावरती असेच आशीर्वाद ठेवावेत आणि वेळोवेळी आमच्या नेहमी तसं त्यांनी सांगितलंच आहे की तुम्हाला जेही लागलं जेव्हाही मदत लागली त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत असूच। तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या थोडक्यात माझ्या शब्दांना मी आवर देतो या ठिकाणी। आणि एक छोटासा सत्कार समारंभाचा कार्यक्रम